नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून लेखा व कोशागार विभागाचा प्रत्येक विभागाचा कॅटेगरी वाईज मी एक्सपेक्टेड कट ऑफ तयार करत आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी कोकण आणि संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ह्या दोन विभागाचा कट ऑफ तयार केलेला आहे. जर तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी कोकण किंवा संभाजीनगर ह्या दोन विभागातून एक्झाम दिली असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती विभागासाठी एक कट ऑफ तयार करणार आहोत. तर अमरावती विभागामध्ये टोटल जागा 45 होत्या आणि तुम्हाला माहीतच आहे की टोटल जागा अमरावती विभागामध्ये 45 आहेत. तर आपण अमरावती विभागासाठी प्रत्येक कॅटेगरी वाईज एक कट ऑफ तयार करणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अमरावती विभागातून पेपर दिलेला असेल त्या आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हा उपयोगी ठरेल. कारण सिलेक्शन हे नुसतं आपल्यापुरतं मर्यादित नसून हे आपल्या फॅमिलीच्या आनंदाचं एक कारणसुद्धा असू शकतं. कारण तुमचं सिलेक्शन झालं तर सगळ्यात जास्त आनंद होईल तर तो कोणाला, तर आई आणि वडिलांना. हे दोनच व्यक्तीविषयी जगातील की ज्यांना त्यांच्या मुलांच्या विषयी सिलेक्शन जर झालं तर खूपच आनंद होईल. तर हा व्हिडिओ प्रत्येक त्या आईवडिलांसाठी मी डेडिकेट करतो. तर अमरावती विभागामध्ये 45 जागा आहेत टोटल. आपण कोणत्याही प्रकारचा टाईमपास न करता आपण डायरेक्ट कट ऑफवर येऊया. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, एक विनंती आहे. आणि याआधी मी कोकण संभाजीनगर ह्या दोन विभागासाठी एक कट ऑफ तयार केलेला असेल. तुमच्यापैकी त्या विभागातून जर कोणी एक्झाम दिली असेल तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. तर जेमतेम प्रत्येक विभागाचा आसपास सारखाच कट ऑफ लागतो, पण बरेच विद्यार्थ्यांनी असं म्हटलं की सर आम्ही ज्या विभागात दिलं त्या विभागाचं सर तुम्ही डिटेलपणे जर कट ऑफ सांगितला कॅटेगरी वाईज तर फार चांगलं होईल. तर त्या विनंतीवरूनच मी हा व्हिडिओ तयार करतो आहे. तर आता आपण अमरावती विभागासाठी कट ऑफ बघतो आहे. ओपनच्या मुलासाठी 45 जागा आहेत टोटल. आणि बघा, ओपनचे जे विद्यार्थी असतील, ओपन मेल कॅन्डिडेटसाठी ज्या विद्यार्थ्यांना 82-84 असतील, ओपन मेल असेल ज्या विद्यार्थ्यांना 82-84 असतील. कारण बरेच विद्यार्थी असे सुद्धा म्हणत आहेत की अमरावती विभागामध्ये खूप जणांनी मार्क्स कमी घेतले असतील, पण सिलेक्शन त्यांचंच होईल त्यांनी चांगले मार्क्स घेतलेले असतील. तर 82-84 याच्यासाठी सांगतो आहे कारण ओपनच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ आहेत आणि जागा खूप कमी आहेत. तर काही विद्यार्थी 2-3 विद्यार्थी जरी 80च्या वर असतील तर हा कट ऑफ लागणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही त्या विभागासाठी. तर मी ओपन मेलसाठी 82-84 ठेवतो आहे अमरावती विभागासाठी. आणि फिमेलसाठी 80 किंवा 82, म्हणजे ज्या विद्यार्थ्याचे 82 ते 84 प्रश्न बरोबर येतील आणि ज्या मुलींचे ओपनमधून 80 ते 82 प्रश्न बरोबर असतील त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे. तर ओबीसीसुद्धा जेमतेम तेवढाच लागतो, पण 1-2 प्रश्न कमीसुद्धा होतात. तर 80 ते 82 मेलसाठी ओबीसी जी मेल आहेत त्यांना 80-82 जे प्रश्न त्यांचे बरोबर असतील त्यांच्यासाठी हा कट ऑफ सेफ आहे. ज्या विद्यार्थ्यांना 80-82 असतील ते सेफ आहेत. आणि फिमेलसाठी 78 ते 80, ज्या मुलींना 78 ते 80 आहेत ओबीसी विभागामधून, तर त्या मुली सेफ आहेत असं मी म्हणू शकेल. कारण 78 ते 80 चांगला स्कोर आहे आणि ह्या स्कोरमध्ये सिलेक्शन होणं म्हणजे योग्य आहे. कमीसुद्धा होऊ शकेल, पण मी जेमतेम थोडं जास्तच ठेवलेलं आहे 82-84.
आहेत मुलं, एक दोन मुलं जरी असली, 2-3 मुलं जरी असली तरी ओपनचा कट ऑफ तेवढा तिथपर्यंत जाऊ शकतो. तर कॅटेगरी वाईज तो कमी होतो. तर OBC 80-82, फिमेलसाठी 78 ते 80 आणि SCसाठी 76 ते 78 मेलसाठी. जे मेल आहेत ज्यांना ST कॅटेगरीमधून आहेत, ज्यांना 76 ते 78 प्रश्न ज्यांचे बरोबर आहेत, त्यांचे सिलेक्शनचे खूप जास्त चान्सेस आहेत. फिमेलसाठी 74 ते 76, SC फिमेल ज्यांना 74 ते 76 आहेत त्यांचंसुद्धा सीप आहेत, ते सीप आहेत. 74 ते 76 ज्यांचे प्रश्न बरोबर आहेत ते सुद्धा सीप आहेत. STमध्ये कमी असतो, 75 प्रश्न किंवा 76 प्रश्न ज्या मुलांचे बरोबर आहेत STमध्ये आहे. ST मेल 75 ते 76, ज्या मुलांना 75 ते 76 प्रश्न बरोबर आहेत त्या मुलांचं सिलेक्शन होण्याची शक्यता जास्त आहे. आणि फिमेलसाठी 73 किंवा 72 ते 74 फिमेल. ST फिमेल 72 ते 74. जास्त टाईम न घेता विद्यार्थी मित्रांनो, कारण मी याच्या आधी कोकण विभागाचा जो कट ऑफ केलेला आहे त्याच्यामध्ये मी डिटेल्स तुम्हाला ॲनालिसिस सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये नुसतं मी डायरेक्ट कट ऑफच सांगतो आहे, त्यामुळे व्हिडिओ काही जास्त लांबवत नाही. तर EWSसाठी SCचा आणि EWSचा जे सारखाच लागतो. तर 76 ते 78 मेल, 74 ते 76 फिमेल. म्हणजे ज्या EWSचे कॅन्डिडेट आहेत, ज्या मुलांना EWSची मुलं आहेत त्यांना 76 ते 78 ज्यांचे प्रश्न बरोबर आहेत त्या मुलांचं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि EWSचे जे मुली आहेत ज्यांना 74 ते 76 प्रश्न ज्यांचे बरोबर आहेत त्या मुलींचं सिलेक्शन होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर अशा प्रकारचा हा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि मी आधीच सांगितलेलं आहे की जे स्पोर्ट्स पर्सन आहेत आणि एक्स सर्व्हिसमॅन आहेत, ह्या दोघांचा कट ऑफ सांगणं थोडंसं कठीण असतो. कारण दरवेळेस यांच्यामध्ये खूप चेंजेस असतात कट ऑफमध्ये, पण यांचा कट ऑफ खूप कमी लागतो हे नक्की. तर 65पर्यंत ज्या स्पोर्ट्स पर्सन किंवा एक्स सर्व्हिसमॅन आहेत ज्यांना 62 ते 65 आहेत तर ते स्वतःला सेफ समजावं असं मला वाटतं. 62 ते 65 स्पोर्ट्स पर्सन आणि एक सर्व्हिसमॅन 62 ते 65 ज्यांचे प्रश्न बरोबर आहेत ते स्वतःला सीप समजावं असं मला वाटतं, कारण याच्यापेक्षा जास्त त्यांची कट ऑफ कधी जात नाही. तर आय होप हा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेलच. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा याआधीसुद्धा तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघितले असेल तर पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मलासुद्धा हा आनंद होईल. धन्यवाद. थँक्यू.